प्रेम झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021। ऐसे का हो न करा काही ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना सुजा विश्वंभरा शरणागत भूत जात बंधोनी श्रुतीचे का नेगा फळ श्रुतीचे का नेगा फळ सार मूळ जाणोनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी तुका मने पुढे काही तुका मने पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभुं जगन्नेतपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं सदैतवलासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्व्यान रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन
पुण्यानि मां परम भागवतं स्मरामि अतुलित बलधामं हेमशीलाभदेहं धनुजवन कृशानुज्ञानिनामाग्रगण्यम् सकल गुण निधानं वानराणामधीशम् रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावावे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारून आता ऐसे का हो न करा काही ऐसे का हो न करा काही पुढे नाही नासुजा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत अवतार देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अत्यंत सुंदर असा अभंग आज या कीर्तन निरूपणा करता मी निवडलेला आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून मानव देहामध्ये जन्माला आलेल्या तुम्हा सर्व मनुष्य प्राणी मात्राला जीवन जगत असताना कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे, नवे नवे मनुष्य म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या कर्मभूमीमध्ये कर्म करत असताना कशा पद्धतीचं कर्म केलं पाहिजे त्या कर्तव्य कर्माची जाण महाराज तुम्हाला आम्हाला करून देत आहेत. अभंगावरती काहीच बोलण्यापूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या श्री क्षेत्र मोजे पायतळवाडी गावामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा सकल साधू संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं त्याचप्रमाणे आदरणीय वंदनीय परमश्रद्धेय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य आपल्या गावचे सुपुत्र आमचे अत्यंत जीवलग मित्र श्री शिवानंदजी महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाने सर्व समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने गावातील सर्व पुरुष मंडळी माता भगिनी आणि विशेषतः सर्व गावातील नवयुवक तरुण मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं चालत असलेला हा सालावाद प्रमाण अत्यंत दिव्य असा ज्ञान यज्ञ सोहळा अत्यंत थाटामाटामध्ये आणि अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये याही वर्षी समापन्नतेच्या दिशेकडे वाटचाल करतो आहे. आणि या नाम सप्ताहातील आज मला वाटतं 6व्या क्रमांकाची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व सप्ताह कमिटी मंडळी गावातील सर्व नवयुवक तरुण मंडळी सर्वांच्या वतीनं आणि विशेषतः आदरणीय सर्व गावातील महाराज मंडळी सर्व भजनी मंडळीच्या वतीनं आणि आदरणीय शास्त्रीजींच्या वतीनं या ठिकाणी एक सेवा करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. आज या सेवेच्या संबंधाने उपस्थित वारकरी संप्रदायातील फार मोठी मोठी मंडळी
आपल्या या पायतळवाडी गावामध्ये उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचा हो भाग्य आहे की अशा मोठ्या मोठ्या मंडळीचं गायन असेल, वादन असेल वा कीर्तन असेल, वारकरी संप्रदायातील जेवढी काही मोठी मोठी मंडळी आहेत, नामांकित मंडळी आहेत, ते आपल्या गावामध्ये रोज वेगवेगळ्या पद्धतीने आपली आपली हजेरी या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि रोज वेगवेगळे गायक वादक आपल्याला ऐकायला भेटतायत, पाहायला भेटतायत. आणि विशेषत्वाने आज आपल्या या गावामध्ये ज्यांची प्रामुख्याने हजेरी आहे आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये ज्यांची आज उपस्थिती आहे, वारकरी संप्रदायातील फार मोठं व्यक्तिमत्व, गायन क्षेत्रातील, ज्याला की धान्यवाग म्हणतो आम्ही, आमच्या सर्व महाराज मंडळीतील अत्यंत गोड व्यक्तिमत्व आणि आम्हा सर्व तरुण मंडळीवरती अगदी भावाप्रमाणे प्रेम करणारे आदरणीय वंदनीय आमचे संगीत अलंकार रवींद्रजी पवार गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं भाग्य आहे की आज आपल्या गावामध्ये त्यांची उपस्थिती आहे. खऱ्या अर्थानं ही फार लाख मोलाची माणसं आपल्या गावामध्ये येत आहेत महाराज. त्यातीलच एक रत्न म्हणजे आमचे पवार गुरुजी आहेत. ते योगायोगाने आज आपल्या गावामध्ये उपस्थित आहेत, म्हणून प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे ज्यांचं सुंदर आपल्या गावामध्ये कीर्तन झालं परवाच दिवशी ना, आदरणीय आपल्या माजलगावचं भूषण असणारे हरिभक्तपरायण आमचे मित्र अशोकजी महाराज चिगुरे महाराज सुद्धा या ठिकाणी कीर्तन झालं असताना सुद्धा उपस्थित राहिले. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय की आपण या ठिकाणी मोठं मन करून या ठिकाणी आलात. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर चाल गायली आमच्या पवार गुरुजींच्या पाठीमागं, कारण पुढं म्हणणं सोपं आहे पण पाठीमागं फार अवघड आहे. पण आमचे आदरणीय वाल्मिकजी नलावडे गुरुजी त्यांनी सुद्धा अत्यंत सुंदर चाल गायली. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. बळीराम महाराज आहेत, आडगावकर मंडळी आहेत, फुले पिंपळगावकर मंडळी आहेत, पाटील आहेत आणि गोविंदपूरकर मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे पारगावकर माली पारगावकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे अत्यंत जिवलग मित्र परवाच दिवशी ज्यांच्या कार्यक्रमाची सांगता झाली, अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये ज्यांनी माली पारगाव या ठिकाणी 16 भागवत कथा आणि दिव्य असा कीर्तन महोत्सव आयोजित केला होता, असे आमचे मित्र हरिभक्तपरायण परमेश्वरजी महाराज सुजे पारगावकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कोरडी दाजी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच गावचे हरिभक्तपरायण माऊली महाराज लिंगे मृदंग सम्राट ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट आमचे ओमकारजी महाराज जगताप ते सुद्धा आपल्या गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि विशेषत्वानं आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं वैभव म्हणायला हरकत नाही, ते म्हणजे आपले सर्वांचे लाडकेने आपल्या माजलगाव तालुक्याचं वैभव हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट मृदंग महामेरू भरतजी महाराज पठाडी गुरुजी ते सुद्धा या ठिकाणी महद्भाग्याने आपल्याला सेवा या ठिकाणी देण्याकरता उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं ही फार मोठी लाख मोलाची माणसं आहेत. बस मी एवढंच बोलेल, आज जी आपल्या गावामध्ये ही मंडळी उपस्थित आहेत महाराज, बस असं यांच्या चरणावरती आदराने नतमस्तक व्हावं असं वाटतं. अशी ही लाख मोलाची माणसं आहेत. बस या सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये तुम्ही सर्व ग्रामस्थ, बाहेर गावून आलेली सर्व मंडळी, माता भगिनी, तरुण मंडळी, बालगोपाळ सर्वांच्या उपस्थितीमध्ये थोडक्या वेळेमध्ये आपल्याला हनुमंतराय जशी सद्बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा आपण ऐकत आहात, आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय गुरुवर्य श्री तुकारामजी महाराज शास्त्रीजी यांच्या मुखातून आपण सुंदरशी भागवत कथा ऐकत आहात. आणि म्हणून उपस्थित सर्व मंडळीच्या चरणावरती मनोभावे वंदन करतो आणि कीर्तन सेवा प्रारंभ करतो. कीर्तनाला प्रारंभ करणार आहे तत्पूर्वी बसलेल्या श्रोते मंडळीला एक विनंती करून जाणार आहे, प्रार्थना करून जाणार आहे. आज आपण पवित्र अशा वारकरी संप्रदायाच्या धर्ममंडपामध्ये सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. आणि वारकरी संप्रदायातील उच्च कोटीची परंपरा म्हणजे ही कीर्तन परंपरा आहे. आणि अशा या उच्च कोटीच्या कीर्तन परंपरेला ऐकण्याकरता वा श्रवण करण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून जाता जाता काही महत्वाच्या गोष्टी कीर्तन ऐकत असताना पालन करायच्या ते मी तुम्हाला बोलून जाणार आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, तुम्ही सर्व जाणते श्रोते आहात,
जाणकार मंडळी तुम्ही सगळे आहात, तुम्हाला सांगणं योग्य नाही, तरी पण वक्ता या नात्याने मी बोलून जातोय. कीर्तन ऐकत असताना महत्वाच्या गोष्टी, त्याच्यातली पहिली गोष्ट आहे कीर्तन सर्वांनी चाणाक्ष बुद्धीने ऐकण्याचा प्रयत्न करा. कीर्तन हे अंतःकरणपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. कीर्तन हे श्रद्धेने ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण कीर्तन म्हणजे मी नेहमी सांगत असतो, कीर्तन म्हणजे मनोरंजन नाहीये. कीर्तन म्हणजे टाइमपास करण्याचं ठिकाण नाही. कीर्तन म्हणजे काहीतरी भाकड कथा सांगून 2 तास तुमचा कसा तरी टाइमपास करण्याचं ठिकाण मुळीच नाहीये. कीर्तन म्हणजे हे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं साधन आहे, ठिकाण आहे. आणि म्हणून आपण कीर्तन ऐकत असताना प्रत्येकाने श्रद्धेनेच कीर्तन ऐकलं पाहिजे. नवे कीर्तन हे अशा पद्धतीचं असलं पाहिजे. संत महात्मे शास्त्र सांगता की बाबा, बसलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयी भाव जागृत झाला पाहिजे. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने कीर्तन ऐकत असताना परमात्म्याच्या विषयी भाव जागृत होईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं कीर्तन घडल्या जाईल. विठला विठला नाथ महाराज सांगतात की जेणे करुणी मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. नाथ महाराज म्हणतात की बाबा, अंतःकरणामध्ये परमात्म्याची मूर्ती विराजमान झाली पाहिजे. तशा पद्धतीचं कीर्तन आपल्याला या ठिकाणी करायचंय. थोडंच करायचंय आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकच वाक्य सांगेल, हंगामा खडा करना हमारा मकसद नहीं है. कीर्तन कशा पद्धतीचं आपल्याला करायचंय? हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन पैतळवाडी वालों के दिल से प्रेम की गंगा बहनी चाहिए. भरत महाराज टाळ्या वाजल्या, पण जरा लयच कमी वाजल्या. तुम्ही काय झोपले काय सगळे? तयारीने चालेल, घोंगडी आरगी शाली. मला म्हणले असते तर होय गुरुजी, आपण वळकटी घेऊन. ऐका, आपल्याला तशा पद्धतीचं कीर्तन करायचं. म्हणून पहिली गोष्ट आहे श्रद्धेने कीर्तन ऐका. बरं का, उगं कीर्तन ऐकायचं म्हणून ऐकू नका. दुसरी गोष्ट आहे नुसतं ऐकू नका, विठ्ठल विठ्ठल भजन म्हणा, हाताने टाळी वाजवा. तिसरी गोष्ट आहे कीर्तनामध्ये कोणी उठून जाण्याचा प्रयत्न करू नका. मर्यादा आपण पालन करायचे. तुम्ही सर्व बहुश्रुत मंडळी आहात. चौथी गोष्ट आहे कीर्तनामध्ये कोणी धूम्रपान करू नका. बिडी सिगारेट तंबाखू कोणी ओढत असेल, खात असेल तर 1 तासापुरतं का होईना, तसे तर सगळीच व्यसनं आपण बाजूला केली पाहिजेत. पण शक्य नसेल तर कमीत कमी 1 तास तरी ते व्यसन बाजूला ठेवा. 5वी शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे कीर्तन सर्वांनी शेवटपर्यंत जागा राहून ऐका. बरं का, झोपण्याचा प्रयत्न करू नका. आणि आज झोप सगळेजण म्हणा विठ्ठला विठ्ठला बस. असा पाठिंबा जर शेवटपर्यंत तुम्ही टिकून ठेवला तर काहीच हरकत नाही. पण मध्येच पाठिंबा कोणी काढून घेऊ नका. कारण पाठिंबा जर काढून घेतला तर सरकार ढासळण्याची संभावना आहे. तसं काही सरकार ढासळ नाही, कारण त्रिपुटीचं सरकार आहे ना आता. म्हणजे गायक वादक आणि मी म्हणायलो, दुसरंच काही म्हणा थांब नका तुम्ही. विठ्ठला असा प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या. अभंग अत्यंत सुंदर आहे, अभंग गोड आहे, अभंग चिंतनीय आहे, अत्यंत सुंदर अभंग आहे. महाराज अभंगाच्या माध्यमातून मानव देहामध्ये जन्माला आलेल्या तुम्हा सर्व मनुष्य प्राणी मात्राला जीवन जगत असताना कशा पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. नवे ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत त्या ठिकाणाला कर्मभूमी असं म्हटलेलं आहे. आणि मग या कर्मभूमीमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला कर्म करावं लागणार आहे. पण ते कर्म करत असताना कशा पद्धतीचं कर्म केलं पाहिजे याचं मात्र ज्ञान माहिती तुम्हाला आम्हाला नाहीये. आणि म्हणून त्या कर्माची रीत, कर्म करण्याची पद्धत तुम्हाला आम्हाला महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून करून दिलेली आहे. विठाला या विश्वाच्या संबंधाने जर विचार केला सज्जन आपण, तर या जगामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या आमच्या, की या विश्वामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत त्याला कर्मभूमी असं म्हटलेलं आहे. भागवत तुम्ही ऐकत आहात, रामायण तुम्ही ऐकत आहात. भागवतामध्ये याचा सुंदर विस्तार आलेला आहे. भागवतकार वर्णन करताना म्हणतात की बाबा, या विश्वाचं वर्णन करत असताना या विश्वामध्ये एकूण सप्तद्वीप आहे. त्या सप्तद्वीपामध्ये एक
अजनाब जंबू नावाचं द्वीप आहे. त्या जंबू नावाच्या द्वीपामध्ये एक अजनाब नावाचं वर्ष आहे. त्या अजनाब नावाच्या वर्षामध्ये भारत नावाचं वर्ष आहे. आणि त्याच भारत नावाच्या वर्षामध्ये कर्मभूमी नावाचं ठिकाण आहे. त्याला दुसरं नाव मृत्यू लोक आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत त्याला काय म्हणतात हो? बोला की. कर्मभूमी म्हणतात. शास्त्राने संतांनी तुम्हाला आम्हाला सांगून दिलं ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत त्याला कर्मभूमी असं म्हणतात. आणि मग कर्मभूमीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर या ठिकाणाचा अटळ असा अबाधित सिद्धांत आहे की जो जो जीव जन्माला येतो त्या आलेल्या प्रत्येक जीवाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं कर्म करावं लागतंय. मी बोलत नाहीये, तुकोबराय बोलतो. कर्मभूमी आहे साधावा व्यवसावधानावा 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 कर्मभूमी आहे साधावा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसावधानावा. ही कर्मभूमी आहे बाबा. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला कर्म करायचंय. गाथा वाचणारे तुम्ही आम्ही सगळे मंडळी आहोत. गाथ्यामध्ये आपल्याला अनेक प्रमाण पाहायला भेटतील. तुकोबराय अनेक ठिकाणी वर्णन करत असताना म्हणतात की बाबा मनुष्य म्हणून आलाय ना जन्माला तर तुम्हाला आम्हाला करावंच लागेल. केले होते याची जन्मे आगे त्यांच्यासाठी एका टाळी वाजव सगळे. तुम्हाला झोपू देत नाही मी आज, काळजीच करू नका. तुकोबराय म्हणतात ही कर्मभूमी आहे. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला करायचं. केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामी तू का मने वर्मे किंवा कर्मे जाणून या तरती. बाबा ही मनुष्य जन्म मनुष्य योनी आहे. आणि मग या मनुष्य योनीमध्ये तुम्हाला आम्हाला करायचंय. पण ते करत असताना कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचं मात्र ज्ञान तुम्हाला आम्हाला नाहीये. आणि म्हणून जे शास्त्रांनी आणि संतांनी शिकवलं सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला करायचंय. मग शास्त्रांनी सांगितलं हे अयोग्य कर्म आहे तर त्याचा त्याग करायचा आहे. आणि जे योग्य कर्म आहे त्याचं ग्रहण करायचंय. जे योग्य असेल शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे ते करायचंय. आणि जे अयोग्य असेल त्याचा त्याग करायचा आहे. जे चांगलं आहे ते करायचंय आणि जे वाईट आहे त्याचा त्याग करायचा आहे. ज्ञानोबा वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन करतात की जीवनामध्ये जी वाईट वस्तू असते तिचा त्याग झाला पाहिजे. बरोबर की नाही? आणि जीवनामध्ये जी चांगली वस्तू असते तिचं ग्रहण झालं पाहिजे. जी त्याज्य वस्तू असेल त्याचा त्याग व्हावा आणि जी ग्राह्य वस्तू असेल त्याचं ग्रहण व्हावं. ज्ञानोबा बोलतात त्याज्य ते त्याजावया लागी. जीवनामध्ये जी त्याज्य वस्तू असते त्याचा त्याग व्हावा आणि जी ग्राह्य वस्तू असते त्याचं ग्रहण व्हावं. तेव्हा मला सांग केळी खायची ठरली तर साल खाऊन जमतं का? लवकर सांग. बरोबर आहे? वा सुंदर उत्तर दिलं ते. केळी खायची ठरली तर साल खाऊन जमतच नाही. ज्ञानोबा बोलतात बरं का. कारण ती अयोग्य वस्तू आहे. ज्या अयोग्य वस्तूचा जीवनामध्ये काही उपयोग नसेल तर तिचं ग्रहण करून काय उपयोग आहे?
म्हणून नाही. जे अयोग्य असेल, जे त्याज्य असेल, त्याचा जीवनामध्ये त्यागच झाला पाहिजे. आणि जी ग्राह्य असेल त्याचं जीवनामध्ये ग्रहण झालं पाहिजे. खारी खायची करली तर आतली बी कोण चालते गो बाबा? बोला की. खारी खायची ठरली तर आतली विकावून जमणारच नाही. म्हटलं ती टाकून देण्याचीच वस्तू आहे ना. मग जिचा काहीच उपयोग नाही ती ग्रहण करून काही उपयोग आहे का जीवनामध्ये? आणि म्हणून जे योग्य असेल ते करायचंय आणि जे अयोग्य असेल त्याचा त्याग करायचा आहे. मग योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, तुम्हाला मला माहिती नाही. आणि मग त्या खऱ्या खोट्याचा निवाडा एक शास्त्राने करून दिला तुम्हाला आम्हाला. आणि दुसरं म्हणजे संत महात्म्यांनी करून दिला. विठाला म्हणून शास्त्र सांगतात, संत सांगतात, त्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये कर्म करायचंय बरं का. गीता ऐकणारे तुम्ही सगळे मंडळी आहात. गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला हाच उपदेश भगवंताने केला. हाच उपदेश केला. भगवंत म्हणतात की अर्जुना, मी जे हे तुला गीता रूपी तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे मी देव या नात्याने सांगतोय म्हणून ऐकू नको. तुम्ही आम्ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर शास्त्र सांगतोय म्हणून जीवनामध्ये कर्म करण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वतः भगवंत सांगतात अर्जुनाला की अर्जुना, अरे मी सांगतो देव या नात्याने सांगतो म्हणून ऐकू नको, वा तुझा मित्र सांगतो म्हणून तू ऐकण्याचा प्रयत्न करू नको. पण मी जे हे तुला गीता रूपी तत्वज्ञान सांगतोय ना, याला पुरावा शास्त्र आहे म्हणून ऐकण्याचा प्रयत्न कर. 16व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केले भगवंतांनी. भगवंत म्हणतात की तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रम विधानोक्तम कर्म कर्तुर्मिहारसी. अर्जुना, कार्य अकार्य हा तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. योग्य काय आणि अयोग्य काय याला प्रमाण शास्त्र आहे. चांगलं काय वाईट काय याला प्रमाण शास्त्र आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतंय, संत सांगतात, त्या पद्धतीने तुम्ही आम्ही कर्म करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठाला याच्यापेक्षा थोडासा वेगळा मुद्दा मी तुम्हाला सांगून जाणार आहे, थोडस लक्ष देऊन ऐका. शास्त्र सांगतात, संत सांगताय, त्या पद्धतीने जर तुम्ही आम्ही जीवनामध्ये कर्म केलं तर ते कर्म बी होईल आणि त्या केलेल्या कर्माचं फल सुद्धा जीवनामध्ये प्राप्त होईल. शास्त्र सांगतंय, संत सांगतात, त्या पद्धतीने जर कर्म केलं तर ते कर्म बी होईल आणि त्या केलेल्या कर्माचं फल सुद्धा प्राप्त होईल. पण मायबाप शास्त्रा व्यतिरिक्त केलेलं कर्म होईल यदा कदाचित, पण त्या केलेल्या कर्माचं फल जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. मुद्दा पुन्हा सांगतो, लक्ष देऊन ऐका. शास्त्र सांगितलंय, संतांनी सांगितलंय, त्या पद्धतीने जर कर्म केलं तर ते कर्म बी होईल आणि त्याचं फल सुद्धा भेटेल. पण शास्त्रा व्यतिरिक्त केलेलं कर्म होईल पण त्या केलेल्या कर्माचं फल भेटणार नाही. कशा पद्धतीनं? ज्ञानोबारांनी सुंदर दृष्टांत दिलेले आहेत. ज्ञानोबारा म्हणतात शास्त्रा व्यतिरिक्त केलेलं कर्म होईल मायबाप, पण त्या कर्माचं फल प्राप्त होणार नाही. कशा पद्धतीनं? ज्ञानोबारांनी पहिला दृष्टांत दिलाय. आमच्या एका भगिनीने चुलीवरती दुधाचं पातेलं ठेवलं, त्या पातेल्यामध्ये दूध टाकलं. मुद्दा लक्षात असू द्या, शास्त्रा व्यतिरिक्त केलेलं कर्म होईल पण त्या केलेल्या कर्माचं फल प्राप्त होणार नाही. कशा पद्धतीनं? तर त्या माऊलीने चुलीवरती दुधाचं पातेलं ठेवलं, दूध टाकलं, जाळ लावला आणि घरामध्ये काहीतरी काम करण्याकरता निघून गेले. पण घडलं असं, जाळ असा लागला की त्या पातेल्यातलं सगळंच्या सगळं दूध उतू गेलं. होय बाबा, हे समोरचे, हा इकडे बघा, तसं नका करू. जाळ असा लागला की त्या पातेल्यातलं सगळंच्या सगळं दूध उतू गेलंच म्हणतात ना तुमच्या इकडे, बरोबर आहे ना? हा बरोबर आहे. मग तुमचं ना आमचं एकच आहे, फरक नाही. उतू गेलं. आता माझा इथं बसलेल्या सगळ्या मंडळीला प्रश्न आहे, मला सांगा, उतू गेलेल्या दुधाचा काय उपयोग झाला? अण्णा, उतू गेलेल्या दुधाचा काय उपयोग झाला? बोला की. काहीच उपयोग झाला नाही. पण तेच जर दूध भांड्यात टाकण्याच्या ऐवजी अगोदर आमच्या एखाद्या वारकऱ्याच्या घरी जर नेऊन दिलं असतं आणि म्हणले असते, वा गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि तुमच्या घरी वारकऱ्याची भलती सिरियल आहे आणि वारकऱ्याला चहा कॉफी दूध फार लागतं, म्हटले असं करा, तुमच्या घरी काही दुधाचं साधन नाही, हे घ्या माझ्याकडून 2 लिटर दूध आणि काय वारकऱ्याला चहा कॉफी दूध पाजायचं पाजा. ऐका बरं का, भांड्यामध्ये टाकण्याच्या अगोदर जर ते दूध एखाद्याच्या घरी नेऊन दिलं असतं तर त्याचा उपयोग झाला असता की नाही बाबा?
पण उतू गेलेल्या दुधाचा काय उपयोग झाला का? काहीच उपयोग झाला नाही. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, शास्त्राव्यतिरिक्त केलेलं कर्म कर्म होईल, पण त्या केलेल्या कर्माचा जीवनामध्ये काहीच उपयोग होणार नाही. शास्त्राव्यतिरिक्त केलेलं कर्म म्हणजे उतू गेलेल्या दुधासारखं आहे की ज्याचा जीवनामध्ये काहीच उपयोग नाही. विठाला विठाला शास्त्र सांगतंय, संत सांगतात, त्या पद्धतीने तुम्ही आम्ही कर्म करायचंय. आणि यदा कदाचित शास्त्राव्यतिरिक्त जर कर्म केलं तर ते कर्म होईल, पण त्याचं फल भेटणार नाही. कशा पद्धतीने? दृष्टांत क्रमांक 2 ज्ञानोबारांनी दुसरा दृष्टांत दिला. शास्त्राव्यतिरिक्त केलेलं कर्म कर्म होईल, पण त्या कर्माचं फल प्राप्त होणार नाही. कशा पद्धतीने? ज्ञानोबाराय सांगतात, तैसे शास्त्र साह्यवीन केले नोहे जरी आकारण, तरी घडो का नागवन दानले की. एक माणूस पंढरपूरला गेला. ऐका बर का, एक माणूस पंढरपूरला गेला. तर तुम्ही आम्ही सुद्धा यात्रेला जातोच ना, आषाढी म्हणा कार्तिकी म्हणा. पंढरपूरला गेला आणि मग पंढरपूरला गेल्याच्या नंतर आता पंढरपूरला भयंकर गर्दी असते. आणि पंढरपूरला येणारा वर्ग काही वारकरीच असतो वा महाराजच असतो असं काही नाही. पंढरपूरला येणारी माणसं वेगवेगळ्या हेतूने पंढरपूरला येत असतात, यात्रेला येत असतात. तसं हा माणूस पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर गर्दीमध्ये शिरला आणि गर्दीमध्ये शिरल्याच्या नंतर घडलं असं की त्याचं पॉकेट चोराने मारलं. पॉकेटमध्ये काय 1000-500 रुपये असतील ते चोराने काढून घेतले. पाहिल्याच्या नंतर त्याला जाणवलं की आपलं पाकिट गेलंय, आता काय करायचं. पण पैसे तर गेले, पण तो जरा माणूस हुशार होता बरं का दादा. हो इकडे बघा, पैसे तर गेलेत पण तो माणूस जरा हुशार होता. त्याने विचार केला, आपले तर पैसे गेलेत, आता गेलेले पैसे कोणी परत आणून देईल का? बोला की नाही देणार. आणि हा नियमच आहे ना, बरोबर आहे. गेलेले पैसे काय पुन्हा कोणी परत आणून देऊ शकत नाही. म्हणून त्याने विचार केला, आपले तर पैसे गेलेत, चोरीला गेलेत, पण लोकांना सांगायचं नाही की मी माझे पैसे पंढरपुरामध्ये चोरीला गेले म्हणून, सांगायचंच नाही. मग गावाकडे आला कसं तरी पैसे घेऊन कोणाचे. आणि गावाकडे आल्याच्या नंतर लोक असे वट्ट्यावर कट्ट्यावर बसले होते. हे बसले जसे आता वा वट्ट्यावर कट्ट्यावर बसलेच होते. आणि मग त्याला पाहिला, राम राम पाटील म्हटले. राम राम. कुठून आला म्हटले? पंढरपूर. पंढरपूर म्हटलं की मग त्या लोकांनी त्याचं वर्णन करायला सुरुवात केली. वा 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 काय भाग्यवान आहेस म्हटले. पंढरपूरला गेलता का म्हटले? हो पंढरपूरला गेलो. अहो नुसतं पंढरपूरलाच गेलो नाही म्हटले, मग 1 महिनाभर पायवारी केली. वा वा काय भाग्यवान आहेस. अहो 1 महिनाभरच वारी नाही, मग पंढरपुरामध्ये इंद्रायणी चंद्रभागेचं स्नान केलं, पंढरपूरची प्रदक्षिणा केली, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, भगवंताचं दर्शन घेतलं. काय आनंदाने, काय तिथल्या सोहळ्याचं वर्णन करावं. असं वर्णन करत असताना ते लोक त्याचं वर्णन करू लागले. वा काय भाग्यवान आहेस, नुसता गेला नाही, दर्शन घडलं, भाग्यवान आहेस तू. त्याच्यावरती तो थांबला नाही. म्हटला, हो काय सांगावं तुम्हाला, नुसतं दर्शनच नाही, नुसतं चंद्रभागेचं स्नान नाही, कथा कीर्तन सगळं सगळं ऐकलं. म्हटले पोट भरलं. वा 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 म्हटले भाग्यवान आहेस. म्हटले याच्यावर थांबलो नाही, मग म्हटले पंढरपुरामध्ये येत असताना मी मात्र 500 रुपये दान सुद्धा केले. कळलं नाही तुम्हाला काय म्हणला तो? अहो नुसतं मी पंढरपूरला गेलोच नाही, तर पंढरपुराहून येत असताना मी येताना तिथं 500 रुपये दान सुद्धा केले. आता खरं काय घडलं होतं माहिती ना तुम्हाला? चोरीला गेले होते, पैसे चोरीला गेले होते. पण हा लोकांना सांगू लागला की मी पंढरपुरामध्ये दान दिले होते. आता माझा दृष्टांत संपला बरं का. मुद्दा नीट आहे का, सिद्धांत नीट आहे का? पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये पैसे जर चोरीला गेले तर त्याचा उल्लेख काय दान खात्यामध्ये होईल? ज्ञानोबारायची ओवी आहे का बरं का? ज्ञानोबाराय काय म्हणतात? तरी घडो का नागवन. नागवन म्हणजे चोरी. ज्ञानोबाराय म्हणतात तरी घडो का नागवन दान लेखी. पंढरपूर आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये जर आपल्याकडून पैसे चोरीला गेले तर त्याचा उल्लेख दान लेखी, दान खात्यामध्ये होईल? उल्लेख होऊ शकत नाही माय बाप. चोरीला गेले, विषय संपला. तसं शास्त्राव्यतिरिक्त केलेलं कर्म कर्म होईल तुमच्या आमच्या जीवनामध्ये, पण त्या केलेल्या कर्माचा जीवनामध्ये काही उपयोग होणार नाही, ते निष्फळ ठरेल. विठाला म्हणून शास्त्र सांगताय, संत सांगतात, त्या पद्धतीने तुम्ही आम्ही काय करायचं? कर्म करायचंय. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला ते शिकवतात की बाबा मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही आम्ही कर्म करतोय.
यदा कदाचित तुमचं आमच्या हातून चांगलं कर्म नाही घडलं तर वाईट कर्म घडतंय, पण वाईट सुद्धा एक प्रकारचं शास्त्राने कर्मच गणल्या गेलेलं आहे. आणि मग यदा कदाचित तुमच्या आमच्या हातून वाईट कर्म घडण्यापेक्षा मी सांगतो तशा पद्धतीचं तुम्ही कर्म करा, नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगावं लागतं तेवढंच काय ते जाग करावं लागायले त्याला. ऐका बर का, अत्यंत सुंदर. वा गुरुजी, तुकोबारायांनी अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कर्म करण्याची रीत दाखवून दिली. कर्म कसं करायचं हे सांगितलं. आईशे काहू न करा काही, असं काहीतरी जीवनामध्ये कर्म करा की त्या कर्माच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला चांगलं फल प्राप्त. महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कर्मापासून परावृत्त नाही होऊ दिलं, तर कर्म करण्याची रीत दाखवून दिली. कर्म करण्याची रीत गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला हाच मार्ग परमात्म्याने सांगितलं. इथं ऐकणारे मंडळी आहात तुम्ही सगळे, जाणकार श्रोते मंडळी आहात, ऐका. गीतेमध्ये सुद्धा भगवंताने अर्जुनाला कर्मापासून परावृत्त होऊ दिलं नाही, पण कर्म करण्याची रीत कशी असते हे दाखवून दिलं. बरं, वास्तविक पाहता अर्जुन कर्मापासून परावृत्त होऊ पाहत होता ना. कारण ज्या वेळेला दोन्ही सैन्याच्या मध्ये अर्जुनाचा भगवंताने रथ उभा केला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे ज्यांच्या बरोबर तुला युद्ध करायचं त्यांना एकदा बघून घे, ज्यांच्या बरोबर तुला लढायचं त्यांना एकदा बघून घे. आणि ज्या वेळेला अर्जुनाने आपले जे प्रतिस्पर्धी आहेत, विरोधक आहेत, त्यांच्या बरोबर आपल्याला लढायचंय, त्यांच्यावरती दृष्टिक्षेप टाकला मायबाप, आणि अर्जुनाच्या हातातलं ते शस्त्र खाली पडलं. अर्जुनाचा थरकाप झाला, अंगाला घाम आला आणि अर्जुन एकदम खाली बसला. आणि देवाने सांगितलं, हे देवा कुठं आणलंस मला तू, आणि कोणाबरोबर युद्ध करण्याकरता इथं मला आणलंस तू. भगवंताने सांगितलं, अरे ज्याच्या बरोबर तुला लढायचं त्यांच्या समोर आणलंय, उभं केलंय. पण अर्जुन बोलतोय, देवा अरे माझ्यांनाच मारून मला हस्तिनापूरचं राज्य भेटावं असं तुझी इच्छा आहे का? म्हटले हो. पण अर्जुन म्हणतोय, देवा मला हे युद्ध मान्य नाही, असं अन्यायाचं युद्ध मी मुळीच करणार नाही देवा. आणि असं जर अन्यायाचं युद्ध जर करून मी हस्तिनापूरचं राज्य भोगलं तर काय सुख देणार आहे देवा मला ते राज्य. म्हणून मला हे युद्ध मान्य नाहीये, मी हे युद्ध करणार नाही, युद्ध करणार नाही असं ठाम अर्जुनाने तिथं मत मांडलं होतं देवाच्या समोर. मला हे युद्ध करायचं नाही. पण देवाने विचारलं काय युद्ध करायचं नाही, तर त्यावेळेला युद्ध न करण्याची कारण सुद्धा अर्जुनाने तिथं मांडलेली आहेत गीतेमध्ये. अर्जुन बोलतोय, देवा अरे असं जर अन्यायाचं युद्ध मी जर केलं, असं जर अन्यायाची लढाई मी जर केली तर त्याचा परिणाम काय होईल तुला माहितीये का? तेव्हा कोण बोलताय? आता अर्जुन देवाला शिकवतोय बरं का.
अर्जुन देवाला म्हणतोय, देवा मी जर असं अन्यायाने युद्ध केलं, असं अन्यायाने जर वागलो तर त्याचा परिणाम काय होईल माहितीये का? त्याचा परिणाम मला नाही, पण माझे जे पूर्व पुण्य करून स्वर्गाला गेलेले पितर आहेत त्या स्वर्गाला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. फार सुंदर वर्णन केले. संकरो नरका येईव कुलग्नानाम कुलश्च पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. हा अर्जुन म्हणतो, देवा मी जर असं अन्यायाने वागलो तर माझे स्वर्गाला गेलेले पितर नरकाला येऊन पडतील, म्हणून मला हे युद्ध करायचं नाही, युद्ध करणार नाही. अर्जुनाने साप नकार दिला होता, पण ज्या वेळेला अर्जुनाने साप नकार दिला युद्ध न करण्याचा, त्यावेळेला भगवंत अर्जुनाला म्हणले का, जाऊ दे बरं अर्जुना, तुझ्यात काय धमक नाही, तू जाय आपल्या घरी जाऊन पड म्हणून, असं म्हटले का देव अर्जुनाला? अर्जुनाने युद्धाला नकार दिल्याच्या नंतर भगवंताने अर्जुनाला युद्धापासून वेगळं केलं नाही बाबा. अर्जुनाला युद्धापासून परावृत्त होऊ दिलं नाही भगवंताने. अर्जुनाने नकार दिल्याच्या नंतर, युद्ध करणार नाही असं म्हटल्याच्या नंतर भगवंताने अर्जुनाला युद्धापासून परावृत्त न होऊ देता युद्ध कसं करायचं त्या युद्धाची रीत तिथं भगवंताने सांगितली बरं का. भगवंत स्वतः म्हणतात की अरे अर्जुना, हे सर्व मी करतोय, जोपर्यंत तू हे तुझ्या मनातलं काढत नाहीस तोपर्यंत तू युद्ध करू शकत नाहीस, म्हणून मी सांगतो तशा पद्धतीचं तू युद्ध कर. त्या केलेल्या युद्धाचं पाप आणि दोष तुला कधीच लागणार नाही. 4थ्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केले भगवंताने. ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन हन्तव्यम ब्रह्म कर्म समाधिनः. अर्जुना, ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म कर, त्या केलेल्या कर्माचा तुला दोषही लागणार नाही आणि त्याचं पाप सुद्धा तुला लागणार नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, भगवंताने अर्जुनाला युद्धापासून वेगळं न होऊ देता युद्ध कसं करायची त्याची रीत सांगून दिली बरं का. तसं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कर्मापासून वेगळं न करता, परावृत्त न होऊ देता तुम्हाला आम्हाला कर्म करण्याची रीत समजून सांगतात की बाबा, मनुष्य म्हणून या कर्मभूमीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर कशा पद्धतीचं कर्म केलं पाहिजे ते मी सांगतो, तशा पद्धतीने करा. ऐसे काहू न करा काही, असं काहीतरी जीवनामध्ये कर्म करा की त्या केलेल्या कर्माच्या माध्यमातून जीवनामध्ये चांगलं फल प्राप्त होईल. करा रे बापा नाथ महाराज वर्णन करताना म्हणतात, करायचंय ना तर अशा पद्धतीचे करा. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करनीचे करू नका, जेने नये जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. असं काहीतरी साधन जीवनामध्ये करा, त्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला चांगलं फल प्राप्त होईल. आणि म्हणून सज्जन आहो, कर्म करत असताना तुम्ही आम्ही अशा पद्धतीचं कर्म करायचंय, अशा पद्धतीचं कर्म करायचंय की आपण मेलो तरी त्या कर्माच्या माध्यमातून या जगामध्ये कायमचं जिवंत राहिलो पाहिजे. करा हरी भक्ती परलोकी येईलाता,
अत्यंत सुंदर. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. अरे ती केलेली कर्म भक्ती, ते केलेलं कर्म तुम्हाला आम्हाला परलोकामध्ये कामाला येणार आहे. म्हणून माई बाप कर्म करत असताना, जीवन जगत असताना अशा पद्धतीने या मृत्यू लोकामध्ये जीवन जगायचंय की आपण शरीराने जरी मेलो तरी या जगामध्ये कीर्ती रूपाने आणि कर्म रूपाने कायमचं जीवन राहिलं पाहिजे. तुका म्हणे का मरण्याची सरी असं वाटतंय ओंजळभर साखर घ्यावा आणि तुमच्या तोंडामध्ये टाका. काय सुंदर गोड आवाज. वा, धन्यवाद. जीवनामध्ये असं कर्म करायचंय सज्जन हो, आपण मायबाप हो, की आपण शरीराने जरी मेलो तरी कीर्ती रूपाने या जगामध्ये जिवंत राहायचंय. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, किंवा गेले दिगंबर शरीराने जावं पण या जगामध्ये कीर्ती रूपाने तुम्ही आम्ही जिवंत असाल. म्हणून तर एक वाक्य फार सुंदर आहे. सूरत से कीरत बडी बिन पंख उड़ जाय, सूरत से कीरत बडी बिन पंख उड़ जाय, अरे सूरत तो चली गई लेकिन कीरत कबहू न जाय. माणसाच्या जीवनात शरीर गेलं तरी हरकत नाही म्हटले, पण माणसाची कीर्ती जाता कामा नये, कर्म जाता कामा नये. आणि म्हणून मायबाप याच्यापेक्षा एक फार सुंदर वाक्य मी बोलून जाईल तुम्हाला, की माणसाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर असं कर्म करायचंय, असं कर्म करायचंय की आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपला मुलगा रडेल याच्यात नवल नाही. माणसाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर असं कर्म करायचं की आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी बायको रडेल याच्यात नवल नाही. अहो, आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपला भाऊ रडेल याच्यात नवल नाही. आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी बहीण रडेल याच्यात नवल नाही. आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपला बाप रडेल, आपली माय रडेल, आपली पत्नी रडेल, आपल्यासाठी आपला सगळा परिवार रडेल याच्यात नवल नाही. पण माय बाप माणसाने तुम्ही आम्ही जीवन जगत असताना असं जीवन जगायचंय की आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपला जो कट्टर शत्रू आहे, आपला जो कट्टर विरोधक आहे, तो सुद्धा आपल्यासाठी हंबरडा करून रडला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्यासाठी आपला शत्रू रडेल, आपला विरोधक रडेल, आपण मेल्याच्या नंतर त्यावेळेला समजायचं की खऱ्या अर्थाने आपण काहीतरी जीवनामध्ये चांगलं कर्म केलं नाही. म्हणून आपल्यासाठी आपल्या विरोधकांनी रडावं, आपल्यासाठी आपल्या विरोधकांनी रडलं पाहिजे.
त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या हातून चांगलं कर्म घडेल. ज्ञानोबारायाच्या जीवनातला प्रसंग आठवा, जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनातला प्रसंग आठवा, मायबाप छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आठवा. ज्या लोकांनी त्यांना त्या काळामध्ये विरोध केला होता, पण ज्या वेळेला ही महात्मे, ही संत जात असताना मात्र तीच विरोधक त्यांच्या चरणावरती हंबरडा करून रडले. मायबाप ज्ञानोबारायाच्या जीवनातला प्रसंग सर्वांना माहिती आहे. ज्या वेळेला वयाच्या 22व्या वर्षी विश्वमौलिक ज्ञानोबारायांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला, पंढरपुरामध्ये भगवंताने सगळ्या साधू संत महात्म्यांना सांगून दिलं, हे बाबांनो, कार्तिक वद्य त्रयोदशीला मी माझ्या ज्ञानोबारायाला आळंदीमध्ये समाधी देणार आहे, आणि म्हणून तुम्ही सगळे आळंदीला चला. आणि सज्जन हो, सगळा वैष्णव समाज ज्ञानोबारायाला कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी देण्यासाठी आळंदी नगरीमध्ये आला. अष्टमी पासून ते पौर्णिमेपर्यंत ज्ञानोबारायाच्या समाधीचा उत्सव आळंदीमध्ये चालू लागला. कथा, कीर्तन, पंक्ती, अन्नदान, अनेक अनेक साधनेच्या माध्यमातून ज्ञानोबारायाचा समाधी सोहळा आळंदी नगरीमध्ये चालू लागला. आणि मात्र एकादशी, द्वादशी झाली, पारणे सोडले सगळ्यांनी पिंपळाच्या पारावरती. स्वतः भगवंताने त्या आलेल्या साधू महात्म्यांना स्वतः जीव घातलं, पारणं सोडलं, विश्रांती झाली. त्या रात्री कीर्तन झालं द्वादशीला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र माझ्या ज्ञानोबारायाला समाधी द्यायची होती. भगवंताने, ऐका बर का, आपल्यासाठी आपला विरोधक सुद्धा रडला पाहिजे. संतांनी कशा पद्धतीचं कर्म केलं, त्यांच्यासाठी ते विरोधक सुद्धा रडले. ज्यांनी आळंदीमध्ये विरोध केला, ज्यांनी तुकोबारायाला देहूमध्ये विरोध केला. आणि त्रयोदशीच्या दिवशी भगवंताने ज्ञानोबारायाला स्नान घातलं, सुंदर वस्त्र अलंकार घातले. आणि सज्जना हो, ज्ञानोबारायाला भगवंत आता समाधी स्थळाकडे घेऊन निघालेले आहेत. ज्या वेळेला ज्ञानोबारायाला आळंदीमध्ये समाधी देण्याकरता भगवंत घेऊन चाललेले आहेत समाधी स्थळाकडे, त्यावेळेला तिथलं ते दृश्य आठवा. मायबाप तिथलं दृश्य, सगळा आलेला समाज ज्ञानोबारायाच्या विरामध्ये हंबरडा पडून रडत होता. सर्व साधू संत महात्मे ज्ञानोबारायाच्या विरामध्ये टाहो पडून रडत होते. नवे नवे निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई ही भावंड सुद्धा ज्ञानोबारायाच्या विरामध्ये रडत होती. ते दृश्य समोर आलं. बांधल्या समाधी घेण्याकरता वयाच्या 22व्या वर्षी विश्वमौलिक ज्ञानोबारायांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. आळंदी नगरीमध्ये सर्व साधू संत महात्मे ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यासाठी एकत्रित आहेत. आवाज दे ना भैया थोडं सगळ्यांना.
चित्र डोळ्यासमोर आला रामनी नगरी मधलं सगळे साधू संत महात्मे ज्ञानोबरायाला शेवटचा निरोप देण्याकरता रामनी नगरीमध्ये एक हात मध्ये निवृत्ती माता बाबाला धरलेला एक हात धरलेला आहे. आणि सगळा समाज ज्ञानोबरायासाठी हंबरडा फोडून रडतोय. सोपान काकाने यावं ज्ञानोबरायाच्या गळ्यामध्ये मिठी मारावी आणि ज्ञानोबरायाच्या गळ्यामध्ये मिठी मारून हंबरडा फोडावा. चिमुकल्या मुक्ताबाईने यावं ज्ञानोबरायाच्या गळ्यामध्ये मिठी मारावी आणि हंबरडा फोडून रडावं आणि म्हणावं दादा झोपलेल्या अवस्थेमध्ये मायबाप आपल्याला सोडून निघून गेले पण मायबाप निघून गेल्यापासून त्या मायबापाची सुद्धा दादा तुम्ही कधी आम्हाला आठवण येऊ दिली नाही हो. दादा नका न सोडून जाऊ आम्हाला. मुक्ताईने मिठी मारावी आणि हंबरडा फोडून रडावं. माऊली ज्ञानराज माय बापा माऊली नामदेव महाराजाची जर अवस्था तर पाहिली महाराज. नामदेव महाराज तर ज्ञानोबरायाच्या विरामध्ये मूर्छा येऊन खाली पडायचे पुन्हा देवाच्या चरणावरती लोटांना घालायचे म्हणायचे हे देवा कार्य आमच्यापासून आमच्या ज्ञानोबरायाला वेगळं करतोस. ज्ञानोबरायाच्या विरामध्ये बंधूच्या विरामध्ये सगळे बंधू रडू लागले. सोपान काका निवृत्तीनाथ मुक्ताबाई नामदेव महाराज त्यांची अवस्था पण फार वेगळीच होती. निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई बंधूच्या विराने रडतील याच्यात नवल नाही मायबाप. संतांच्या विरामध्ये नामदेवरा आधी करून सकल संत महात्मे रडतील याच्यात नवल नाही. पण ते जे म्हणजे देवाचे अश्रू पुसण्याचं काम जो माझा परमात्मा करतोय तो परमात्मा सुद्धा माझ्या ज्ञानोबरायाच्या विरामध्ये रडत होता. मर्यादा कधी केली नाहीने गुरु शिष्य पण सिद्धी निवृत्तीनाथ मर्यादा माझ्या ज्ञानोबरायाचं वर्णन करतायत निवृत्तीनाथ दादा. अमर्यादा हे माऊली मुरड
ज्ञानोबाराय समाधीला जात असताना बंधूच्या विरामध्ये सोपन काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ कंबरडा पडून रडत होते. नामदेव महाराज आदी करून सकल संत महात्मे ज्ञानोबारायाच्या विरामध्ये रडत होते. मायबाप भगवंत माझा ज्या ठिकाणी ज्ञानोबारायासाठी रडला, विचार करा काय ज्ञानोबाराय जीवन जगले असते. पण याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे, ज्ञानोबाराय ज्या वेळेला समाधी घेण्याकरता निघाले त्यावेळेला ज्या आळंदीतल्या लोकांनी ज्ञानोबारायला विरोध केला होता, ती आळंदीतली सगळे लोक ज्ञानोबारायच्या समोर हात जोडून उभे होते. माऊली नाही आळंदीमध्ये तुम्हाला आम्ही वागू दिलं, संन्यासाची कार्टी म्हणून हिणवलं, इंद्रायणी वाटेल म्हणून इंद्रायणी मध्ये कधी स्नान करू दिलं नाही. हो, भिक्षा कधी मागू दिले नाही. इकून तिकून भिक्षा आणली तर त्या भिक्षेमध्ये आम्ही माती टाकली, खडे टाकले. भिक्षा कधी तुम्हाला मागू दिली नाही माऊली. जीवनभर तुम्हाला आम्ही त्रास दिला, पण माऊली आम्ही चुकलो, क्षमा याचना मागू लागले आणि ज्ञानोबारायाच्या चरणावरती पुन्हा पुन्हा लोटांगण घालून हंबरडा फुडून रडू लागले. सज्जना हो, माझा मुद्दा एवढाच आहे की माझ्या ज्ञानोबारायासाठी ज्या आळंदीतल्या लोकांनी ज्ञानोबारायाला विरोध केला होता, ती ज्ञानोबारायासाठी हंबरडा फुडून रडली. असं ज्ञानोबारायांनी जीवन जगलं. नामा मने आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. नामा मने आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ज्ञानोबारायांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली मायबाप, आणि अशी कीर्ती केली, अशी कीर्ती केली, उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. माझा मुद्दा एवढाच आहे, ज्ञानोबाराय कशा पद्धतीने जीवन जगले की त्यांच्यासाठी त्यांनी विरोधकांना सुद्धा रडायला लावलं. असं जीवन जगायचंय. तुकोबारायची सुद्धा तीच स्थिती होती. तुकोबारायला सुद्धा किती लोकांनी त्रास दिला मायबाप. देहूनगरीमध्ये सामान्य त्रास दिला का? पण तुकोबाराय ज्या वेळेला वैकुंठामध्ये विमानामध्ये बसून जात होते त्यावेळेला तीच विरोध करणारे लोक तुकोबारायसाठी हंबरडा फुडून रडले. माझा मुद्दा एवढाच आहे की जीवन जगत असताना आपण असं जीवन जगायचं की आपल्यासाठी आपल्या विरोधकांनी रडलं पाहिजे. आणि म्हणून सज्जना हो, तुकोबाराय सुद्धा म्हणतात की अशा पद्धतीचं जर आपण कर्म केलं तर नक्कीच त्याचं फल आपल्याला चांगलं प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यदा कदाचित जर वाईट कर्म केलं तर त्याचं फल आपल्याला नरकाची प्राप्ती भोगावी लागेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, काहीसे का हो न करा काही, की त्या केलेल्या कर्माच्या माध्यमातून पुढे आपला नाश होणार नाही. पुढे नाही नाश जा, असं जीवनामध्ये कर्म करायचं. हो महाराज, असं म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं कर्म करायचंय तर तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्म्याला अंतकरणपूर्वक शरण जाणं हे तुमच्या आमच्या जीवनातले शुद्ध कर्म आहे. आणि म्हणून भगवंताला दुसरं तिसरं काहीच नाही तर तुम्ही आम्ही सर्वस्वाने देवाला शरण जायचंय. विश्वंभरा
अत्यंत सुंदर अभंगाच्या दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलेलो आहोत. जवळजवळ आपला वेळ समाप्त झालेला आहे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ आणि राहिलेल्या चरणाचा भाव अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहून आपल्याला बरोबर वेळेमध्ये कीर्तन सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. म्हणून एकदा सर्वांनी प्रेमाने भजन, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने प्रभूचं संकीर्तन. विठोबा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भगवंताला अंतकरणपूर्वक शरण जाणं हेच तुमच्या आमच्या जीवनातले एक शुद्ध कर्म आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, विश्वंभरा शरणागत भूत जात बंधूनी. ज्या भगवान परमात्म्याला तुम्हाला आम्हाला शरण जायचंय त्याचं वर्णन वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी, उपनिषदांनी केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी जे तुम्हाला कर्म करण्याकरता सांगतो ते काही सामान्य नाहीये. श्रुतीचे काने दुसरं शुद्ध कर्म नाहीये. आणि म्हणून हाच एक मार्ग तुमच्या आमच्यासाठी कलियुगामध्ये अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत चांगला आहे. याच्यापेक्षा दुसरा मार्ग वा याच्यापेक्षा दुसरी वाट मला माहिती नाही. हे तुकोबार अभंगाच्या शेवटच्या पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात बंधूनी. भगवान परमात्म्याची भक्ती साधना तुमच्या आमच्या जीवनामध्ये असणं हेच तुमच्या आमच्या जीवनातले एक शुद्ध कर्म आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे शुद्ध कर्म घडत राहू अशी आपण भगवान श्रीकृष्ण परमात्मा हनुमंतरायाच्या चरणावरती प्रार्थना करूयात आणि आपण आपल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊयात. वेळ समाप्त झाला, 11:10 झाले. 9 ते 11 हा बरोबर वेळ आहे. तसा ओव्हर टाइम घेतलाय महाराज, पण काळजी करू नका तुम्ही तसं काही. याच ठिकाणी आपल्याला सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. पुनश्च सर्व ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. अत्यंत चांगला प्रतिसाद तुमच्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या या वार्षिक कार्यक्रमाला लाभतो आहे आणि तुम्ही सर्व मंडळी तन मन धनाने या कार्यामध्ये सहभागी होतात. विशेषतः सर्व तरुण मंडळी, तुम्हा सर्व तरुणांना कोटी कोटी धन्यवाद आहेत. ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद आहेत. आदरणीय आमचे
जिवलग मित्र शास्त्रीजी शिवानंदजी महाराज आपल्या गावचे एक भूषण आहे की आपल्या पायतळवाडी गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गाजल्या जात आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आदरणीय शास्त्रीजींच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या गावचं नाव पोहोचलं जात आहे. आणि म्हणून आपल्या गावचा खरा स्वाभिमान, खरा अभिमान म्हणजे आणि नवे तर आम्हा सर्व महाराज मंडळीचे एक वैभव म्हणजे आमचे आदरणीय शिवानंदजी बाबा आहेत. आणि अत्यंत फार सुंदर गोड व्यक्तिमत्व आहे त्यांची. काही मी स्तुती करण्याकरता इथं आलो नाही, परंतु अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व आपल्या गावाला लाभलेलं आहे. आदरणीय बाबांच्या माध्यमातून आणि सगळ्या कमिटी मंडळीच्या वतीनं मला या ठिकाणी निमंत्रण दिलं. पुनश्च सर्व ग्रामस्थ मंडळी मी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी सगळीच मंडळी, मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व मंडळीला पुनश्च मी या ठिकाणी धन्यवाद देतो. गावातील सगळे भजनी मंडळी, आमचे बळीराम महाराज आहेत, सगळे भजनी मंडळी आहेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. बाहेर गावून आलेले सर्व पाहुणे मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. माईक सिस्टीम तुम्ही चांगली दिली त्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. सगळ्या मंडळीला धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. बोलता काही चुकीचा शब्द गेला असेल तो बुद्धीचा दोष आहे, बरोबर असेल ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेतील सर्व गुरुजनांचा आहे. बरोबर असेल ते ग्रहण करा, चुकीचं असेल ते मला परत करा. देवा आता करी सरती वचने, तुझ्या कृपादाने बोलिलो ते, तुझे देणे देवा समर्पुनी पायी झालो उतराई पांडुरंगा. रंकावनी रंकदास मी दासांचे सामर्थ्य मज कैसे बोलावया पुरे माझी वाचा काही, तुका मने पायी टाव द्यावा ज्ञानेश्वर. जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ, श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021